मोहरीचं तेल घेतोय 1 चमचा आणि त्याला थोडं तापू देतो पहिले। याच्यामध्ये टाकणार आहे हे चिकनचे तुकडे। हे जे तेल आहे ते आपल्याला स्मोकिंग पॉइंट पर्यंत त्याला गरम करायचं आहे, म्हणजे त्याचा जो एकदम स्ट्रॉंग वास आहे तो थोडा कमी होतो। त्या दृष्टीने याच्यात जाणार आहे लसूण, 1-2 चमचे लसूण टाकलेलं आहे आपण। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। याच्यात जाणार आहे कांदा, अर्धा कांदा बारीक चिरलेला। तर हे मला तो स्टॉक आहे म्हणा, पाणी आहे, हे मला वापरायचं आहे। तर हे पांढरं आलेलं जे आहे वरती उकळताना ते काढून घेतोय, म्हणजे पाणी हा स्टॉक क्लिअर होऊन जाईल। आणि चिकन पण शिजलेलं आहे, त्याला मी काढून घेतोय। दुसरं काहीच टाकलेलं नाही मी याच्यामध्ये, फक्त मीठ टाकलेलं आहे, कारण की बाकी ज्या टेस्ट आहेत, बाकीची चवी आहेत त्या आपल्या सूपमध्ये असणार आहेत मस्त। आता याच्यामध्ये टाकूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला। आता याच्यामध्ये जाणार आहे गरम मसाला 1 पाऊण चमचा, अर्धा चमचा जिरे पूड, आता एक काम करूया, याच्यामध्ये टाकू भाज्या। यात जाऊ देऊया, याच्यात टाकलेले पत्तागोबी आणि गाजर। या भाज्या टाकल्यानंतर मी याच्यात टाकतोय 3 ते 4 चमचे टोमॅटो प्युरी। आता मी एक काम करतो, हे जसं चिकन ज्याच्यामध्ये आपण उकळलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतो, म्हणजे सगळे फ्लेवर्स छान आपल्या सूपमध्ये उतरतील। येस, आता काही घरांमध्ये तिथे रॅडिश म्हणजे आपण मुळा पण तिथे काही वापरला जातो, तर त्याला आवडत असेल त्यांनी थोडासा मुळा याच्यात टाकला तरी पण चालेल। परत त्यांना याच्यात जाणार आहे पालक पानं, ती पण टाकतो याच्यामध्ये। थोडंसं पाणी, याच्यात आपण टाकूया आता मीठ, सोया सॉस 1-1.5 चमचा सोया सॉस टाकतो याच्यात। आणि एखादा चमचा टोमॅटो प्युरी टाकायला हरकत नाही। याला 3-4 मिनिटं उकळून घेतोय। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.